नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आज आपण एका वेगळ्या विषयावर माहिती घेणार आहोत. आपल्या सभोवतामध्ये असलेल्या परिसरामध्ये आपल्याला काही व्यक्ती प्रचंड यशस्वी होत असतेवेळी दिसत आहेत, तर काही व्यक्ती ताणतणावाखाली असून ते फार दुःखी आणि कष्टी दिसत आहे. हे सर्व आपण उघड्या डोळ्याने पाहत असतो आणि बहुतांशी आपणही यामधून जात असतो. प्रचंड मेहनत आणि कष्ट करून सुद्धा आपल्याला जेव्हा यश मिळत नाही किंवा इच्छित गोष्ट साध्य होत नाही, त्यावेळी आपण निराशामय होतो. आपले मन खूप नाराज होतं आणि यामधूनच आपल्यामध्ये ताणतणावाची निर्मिती होते. आणि एकदा का ताणतणावाची निर्मिती आपल्या मनामध्ये आली की आपण अनेक गोष्टीला सामोरे जातो. मग शारीरिक आणि मानसिक असे अनेक विकार आपल्याला जडू लागतात. आपल्यामध्ये घोर निराशा होते. आपलं मन नकारात्मक बनतं आणि मग आपल्याला जाणवू लागतं की आपल्याला हे शक्य नाही आहे, आपल्या नशिबामध्येच हे नाही आहे. अशा प्रकारचे नकारात्मक विचार आपल्यामध्ये येऊ लागतात आणि आपण मग अपयशाकडे जातो. पण मंडळी, हे जे नकारात्मक विचार येतात किंवा हा जो ताणतणावाचा मारा आपल्या हृदयावर, आपल्या मनावर होतो, याला जगामध्ये कुठेही औषध नाही. पण दचकू नका. सृष्टी निर्मात्याने त्याचं एकमेव औषध आपल्याला दिलेलं आहे. ते तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, सर्वांकडे आहे. आणि ते औषध आपल्याला ऋषी मुनींनी दिलेला आहे. त्याचा उपयोग आणि त्याचा वापर कसा करावा हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. अनादी कालापासून आपल्या ऋषी मुनींनी आपल्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट, हे तंत्रज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे ध्यान. ध्यान लावणे हीच गोष्ट याच्यासाठी एकमेव उपाय आहे. आता ध्यान म्हणजे काय आणि ध्यान कसं लावावं, आपण कोण ध्यान करू शकतो, याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला इच्छाशक्ती आहे की हो, मी ध्यान करू शकतो, मला हे शक्य होणार आहे, तर अशा लोकांसाठी ही ध्यानाची प्रक्रिया शक्य आहे. आता हे ध्यान करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, तर प्रथमतः आपल्याला सुरुवातीला ध्यान समजावून घेण्यासाठी किंवा ध्यान लागण्यासाठी एकांताची जागेची गरज आहे. जर आपण गावाकडे असाल तर आपण निसर्गरम्य असं ठिकाण निवडू शकता आणि जर आपण शहराकडे असाल तर मात्र आपण एका बंदिस्त खोलीमध्ये किंवा ज्यावेळी घरामध्ये गडबड गोंधळ नसेल अशी जागा किंवा अशी वेळ ठरवून आपण एका खोलीमध्ये, जिथे स्वच्छ सुंदर हवा खेळती आहे, अशा ठिकाणची उपयोग तुम्ही करू शकता. आता खेळती स्वच्छ सुंदर हवा किंवा निसर्गरम्य ठिकाण का, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो आणि ऑक्सिजनचा जर पुरवठा होत असेल तर मात्र आपलं मन शांत होण्यास चांगल्या प्रकारची मदत होते, शरीर आपल्याला साथ देते. म्हणून आपल्याला चांगली हवा, खेळती हवा आणि शांत परिसर यासाठी सवय होईपर्यंत निवडणे फार गरजेचं आहे. तर आता ध्यान कसं लावावं याबद्दल मी तुम्हाला विवेचन करतो. प्रथम आपण
मनामध्ये सूचना द्या, प्रकर्षाने सूचना द्या की आता मी जो ध्यानाला बसत आहे हे ध्यान मला सहज शक्य होणार आहे आणि कालांतराने ध्यान मी कुठेही कधीही मला वाटेल त्यावेळी मी करू शकणार आहे. ही सकारात्मक सूचना आपल्या अंतर्मनाला चांगल्या जागेपणी द्या. त्यानंतर ध्यानाला बसतेवेळी आपण अशा रीतीने बसा. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आसन सांगत नाही, कारण सुरुवात करते वेळी आपलं शरीर ज्या स्थितीमध्ये आरामदायी आपल्याला वाटेल त्या स्थितीमध्ये आपण बसू शकता, जेणेकरून ध्यानाला बसल्यानंतर ध्यानातून बाहेर येईपर्यंत आपल्याला शरीराच्या कुठल्याही अवयवाचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जसं योग्य वाटेल तसं आपण ध्यानाला बसू शकता. ध्यानाला बसल्यानंतर आपण आपले डोळे मिटावेत, मन शांत करावं आणि आपण प्रथम आपल्या इष्टदेवतेचं रूप आपल्या नजरेसमोर आणावं. त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं रूप आपल्या मनामध्ये आठवावं, सद्गुरूंचे चरण पाहावेत आणि इष्टदेवतेला आणि सद्गुरूंना प्रार्थना करावी की मी माझ्या समस्येवर मात करण्यासाठी किंवा मला यशस्वी होण्यासाठी, मी ध्यान अवस्था प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहो. तरी माझ्या संसारातील ज्या काही अडीअडचणी किंवा ज्या अडीअडचणींचे विचार माझ्या डोक्यामध्ये असतील ते विचार निघून जाऊन मला मनाची एकाग्रता मिळण्यासाठी तुम्ही सहाय्य करा आणि तुम्ही मला कृपा आशीर्वाद द्या. अशा प्रकारचा प्रार्थना, अशा प्रकारचे नमस्कार केल्यानंतर आपण ध्यानाला बसा. ध्यानाला बसल्यानंतर आपण डोळे मिटून आपली नजर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी आपला आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राकडे डोळे मिटून आपली नजर इथे आणा. काही क्षण तुम्ही खूप शांत बसा, शांत शांत बसा. मनातील निर्विकारपणे राहा. मनातील वाईट असलेले विचार सोडवून टाका. शांत बसा. शून्य अवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करा. सरावाने तुम्हाला ते जमणार आहे. आणि शांत बसल्यानंतर तुमचं ध्यान लागण्यास सुरुवात होईल. आणि एकदा का ध्यान लागायला लागलं की नंतर मात्र तुमच्या अंतर्मनामध्ये डोकावून तुमची अंतर्मनाची ती प्रचंड शक्ती जागृत होण्यास सुरुवात होईल. आणि एकदा का ती प्रचंड शक्ती जागृत झाली की तुम्हाला असलेल्या सर्व समस्यांचं उत्तर तुमचे मन तुम्हाला देणार आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, याचं सुद्धा तुम्हाला प्रत्यंतर या ठिकाणी येणार आहे. मग अशा वेळी तुम्ही ध्यान अवस्थेमध्ये गेल्यानंतर जी समस्या तुम्हाला आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट साकार होत असल्याचं स्वप्न किंवा ते चित्र प्रत्यक्षात पाहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचारांनी त्या समस्येमधून तुम्ही बाहेर होत जाल. तुम्हाला अनेक मित्र, अनेक तुमचे नातेवाईक तुम्हाला मदत करायला आलेले आहेत, चांगले चांगले मार्ग सुचवित आहेत आणि त्या मार्गावर तुम्ही मार्गक्रमण करून तुम्ही तुमच्या समस्येमधून बाहेर पडत आहात आणि तुमचं असलेलं ध्येय किंवा तुमची असलेली इच्छित गोष्ट तुम्हाला आता मिळू लागलेली आहे. अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचं चित्र तुम्ही प्रत्यक्ष वर्तमान काळामध्ये पाहायला लागा. अशा प्रकारे पाहत असल्यामुळे तुमचं अंतर्मन त्या प्रकारे आपली शक्ती जागृत करेल आणि तुमच्या शरीरासभोवताली एक अप्रत्यक्ष वलय निर्माण होईल. ते सकारात्मक विचारांचं असेल आणि त्यानंतर मात्र तुम्ही जागेपणी किंवा तुमच्या सभोवताली वावरत असतेवेळी त्या तुमच्या वलयामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत किंवा
किंवा तुमच्या इच्छित उद्दिष्टांपर्यंत निश्चितपणे पोहोचत जाणार आहात आणि ते तुम्हाला जाणवू लागेल, तुम्ही ते अनुभव घेऊ लागणार आहात. अशा प्रकारची गोष्ट ही केवळ ध्यानामध्येच आहे. पण सुरुवातीला तुम्हाला 2-5 मिनिटापासून सुरुवात करावी लागेल. नंतर सरावामुळे तुम्हाला 5 मिनिटं, 10 मिनिटं, 12 मिनिटं, 15 मिनिटं, अगदी 20-25 मिनिटापर्यंत सुद्धा ध्यानाला बसायचं आहे. आणि हे सगळं सरावाने शक्य होणार आहे. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे. म्हणून ही सवय लागून घेईपर्यंत तुम्हाला थोडे कष्ट पडतील, पण हरकत नाही. ही किमया तुमच्या जीवनात घडण्यासाठी तुम्हाला हे करायचंच आहे. मी तुम्हाला सांगतो की अशक्य वाटणारी गोष्ट ही तुम्हाला एक दिवस सहज शक्य होणार आहे. हे मी सांगण्यापेक्षा आपलं अध्यात्म पण सांगतं. आणि हो, हे सर्व करत असतेवेळी तुम्हाला हळूहळू जाणवू लागेल की तुमच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागलं आहे, तुमचं मनाची प्रसन्नता होऊ लागली आहे आणि तुम्ही चांगल्या विचाराने प्रेरित होऊन परत एकदा ते कष्ट करण्यासाठी तत्पर झालेले आहात. आणि त्यावेळी तुम्हाला कळेल की माझ्या ग्रहमानाप्रमाणे जरी मला प्रतिकूल परिस्थिती असेल तरी माझे ग्रह सुद्धा आता अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहेत. माझ्या देवदेवतांचे आणि सद्गुरूंचे आशीर्वाद याचं फळ मला आता प्राप्त होऊ लागलं आहे. हे तुम्हाला जसं ध्यान अवस्थेमध्ये जात जसं तुम्हाला त्याची सवय लागेल त्यावेळी याचे तुम्ही अनुभव निश्चितपणे घेणार आहात. आणि अशा प्रकारचं तुम्हाला ध्यानाची सवय करून घ्यायची आहे. आणि ही एकदा का सवय लागली की तुम्ही ध्यान कुठेही, कधीही आणि कोणत्याही वेळी, अगदी गजबजलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ध्यानामुळे तुमची शारीरिक प्रगती होईल, विकसित व्हाल तुम्ही, आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण त्याचबरोबर तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत जाईल. एक अध्यात्मामधील आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाढून आध्यात्मिक प्रगतीमध्ये तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. आणि तिथेच तुम्हाला तुमच्या जीवनात काय घडणार आहे आणि काय घडत आहे हे तुम्हाला कळत जाणार आहे. आणि जसं जसं तुम्ही यामध्ये प्रगती करत जाल, ध्यानाचा कालावधी जसा वाढत जाईल त्याप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये ईश्वराने दिलेलं जन्मतः 6 सेन्स ज्याला म्हणतो तो तुमचा जागृत होईल. आणि त्यानंतर मात्र तुमच्या समोर येणारी व्यक्ती केवळ चेहऱ्यामुळेच, चेहरा पाहून त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तो कोणत्या अवस्थेत आहे हे तुम्हाला समजू लागणार आहे. बघा, म्हणजे इथे अध्यात्मातलं एक चांगली गोष्ट जी मला ऐकायला मिळालेली आहे, जी मी वाचलेली आहे, थोडीफार अनुभवलेली आहे, ती तुमच्याशी मी आज शेअर करत आहे. आणि ही गोष्ट आपल्याला अनुभवण्यासाठी हे मात्र तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. जसं चांगलं तंदुरुस्त सुडौल शरीर मिळण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, नियमितपणे व्यायामशाळेमध्ये जातात, बरोबर ना. काही व्यक्ती आपण निरोगी राहावं, निरोगी आयुष्य संपादन करावं यासाठी योगा, प्राणायाम करतात, बरोबर ना. मग तसंच आपल्या मनातील घोर निराशा जाण्यासाठी, आपल्याला मन सकारात्मक बनण्यासाठी आणि जी गोष्ट आपल्याला अशक्य आहे ती गोष्ट शक्य करण्यासाठी आपल्याला ध्यान करणं आवश्यक आहे. मित्रांनो, निश्चितपणे आजपासून तुम्ही ध्यानाचा साक्षात्कार मिळवण्यासाठी तत्पर व्हा. आणि लक्षात ठेवा,
हे तुम्हाला आत्तापासून करायचं आहे. बरोबर ना? मग कराल ना ध्यान? आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आणि हे आपले विचार, हा आपला व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच न विसरता करा. श्री स्वामी समर्थ. आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.